श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर एक स्वामी सेवेकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आज पाहणार आहोत की तुळशीचा उपाय. पितृदोष व आर्थिक संकटासाठी आज आपण काही उपाय पाहणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिलेलं आहे. तुळशी ही खूप पवित्र असते आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा कायम वास असतो. त्यामुळे तुळशीला पूजलं जातं. ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात दारिद्र्य दूर होते असे मानले जातं. आपल्याकडे घरोघरी तुळशी मातेची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. तुळशीची पूजा केल्याने जीवनातील प्रत्येक संकटातून मुक्ती मिळते आणि घरातील गरिबाचा प्रभावही संपतो असे मानले जाते. तुळशीला काही वस्तू अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. यापैकी एक आहे म्हणजे तीळ. तुळशीला तीळ अर्पण केल्याने कोणते फायदे होतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुळशीला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सकारात्मकता, सौभाग्य, सुख, समृद्धी व शांती प्रस्थापित होते. घराची आर्थिक स्थिती सुधारू लागते आणि गरिबी, कर्ज, अतिरिक्त खर्च यासारख्या समस्या दूर होतात. आणि तीळ हे पूर्वजांचे अन्न मानले जाते. याशिवाय तिळाचा संबंध शनिदेवांशीही आहे. पितृदोष, शनिदोष, शनी साडेसाती यासारख्या समस्यांपासून मुक्ती व्हावी म्हणून तुळशी पूजेच्या दिवशी तुळशीला तीळ अर्पण करणे विशेष फायदेशीर मानले जाते. देवी लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून तुळशीला तीळ अर्पण केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते. माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते आणि धनात वाढ होते. यासोबतच कुठेतरी अडकलेली किंवा हरवलेले पैसेही परत मिळतात. ग्रह दोष शांत होण्यासाठी तुळशीची पूजा केल्याने ग्रहांची शांती होते असेही मानले जाते. तुळशीला नियमितपणे आणि विशेषतः एकादशीच्या दिवशी तीळ अर्पण केल्याने ग्रहांची स्थिती सुधारते आणि शुभ परिणाम प्राप्त होतो. व नशीब चमकण्यासाठी तुळशीला तीळ अर्पण केल्याने सौभाग्य वाढते. जर काही कारणाने शुभ कार्यात विलंब होत असेल किंवा अडचणी येत असतील तर या उपायाने ते कार्य पूर्ण होतात. मी दिलेली माहिती ज्योतिष्य ज्ञानावर आधारित आहे. तर व्हिडिओला इथेच थांबूया. स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.